तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण 9th स्टेट बोर्डचा जॉमेट्रीचा सेकंड चॅप्टर बघणार आहोत, दॅट इज पॅरलल लाईन्स. तर पॅरलल म्हणजे काय? पॅरलल लाईन्स म्हणजे ज्या लाईन्स एकमेकांना कधीच इंटरसेक्ट करत नाहीत, त्या लाईन्सला आपण काय म्हणतो? पॅरलल लाईन्स. सो एल अँड एम, लाईन एल अँड लाईन एम आर द पॅरलल लाईन्स. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे ट्रान्सव्हर्सल. तर ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय? ट्रान्सव्हर्सल तर ट्रान्सव्हर्सल म्हणजे दोन लाईन्सला इंटरसेक्ट करणारी लाईन जी असते ह्याला म्हणतो आपण ट्रान्सव्हर्सल. ह्याला काय म्हणतो आपण? ट्रान्सव्हर्सल. त्यालाच आपण मराठीमध्ये आय थिंक छेदिका म्हणू शकतो. सो देर आर डिफरंट टाइप्स ऑफ अँगल्स दॅट आर फॉर्म्ड. म्हणजे दोन लाईन्सला जर ट्रान्सव्हर्सल जर इंटरसेक्ट करत असेल तर डिफरंट pairs of angles are formed. First one is a pairs of corresponding angles. Pairs of corresponding angle म्हणजे काय? पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. तर फार सोपं आहे. करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे काय? की लाईनच्या वरचा किंवा लाईनच्या खालचा अँगल्स. म्हणजे कोणता? समजा आपण ह्याला ए नाव दिलं, बी सी डी ई एफ आणि जी आणि एच. तर आपण असे नाव दिले अँगल्सला. तर पहिली पेअर ऑफ अँगल करस्पॉन्डिंग अँगल कोणता असेल? तर बघा, लाईनच्या वरचा म्हणजे अँगल ए आणि अँगल बी आर द पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. पण जेव्हा दोन लाईन्स पॅरलल असतात तर ते दोन अँगल कॉन्ग्रंट किंवा इक्वल असतात. कधी? जेव्हा लाईन एल आणि एम पॅरलल असेल तरच, नसतील तर नाही. आणखीन पेअर कोणती होईल? एक ई आणि एच, अँगल ई इक्वल टू अँगल एच. आणखीन जसं लाईनच्या वरचा अँगल, जसं लाईनच्या खालचा म्हणजे अँगल सी इक्वल टू अँगल डी. सिमिलरली अँगल एच कॉन्ग्रंट टू अँगल जी. सो दीज आर द पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे सोपा आहे, लाईनच्या वरचा किंवा लाईनच्या खालचा. तर ह्या झाला पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. नेक्स्ट अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल मध्ये दोन आहेत. एक आहे इंटेरियर अल्टरनेट, इंटेरियर, आणि एक आहे एक्सटेरियर. फार सोपा आहे. इंटेरियर म्हणजे काय? तर हे दोन लाईन्स पॅरलल आहेत. तर जिथं झेड फॉर्म होते, झेड अल्फाबेट माहिती आहे, तर जिथं झेड अल्फाबेट तयार होतो म्हणजे झेड अल्फाबेटचे कॉर्नर्स एच आणि बी. सो अँगल एच congruent to angle B. So this is a pair of alternate interior angle. Alternate interior angle. Another one is जसं Z फॉर्म होतं तसं उलटा Z पण फॉर्म होईल. तर उलटा Z चा कॉर्नर अँगल C अँड अँगल F. So angle C congruent to angle F is another pair of alternate interior angle. म्हणजे ते दोन लाईनच्या मध्ये आहेत ना, नावाप्रमाणे. इंटेरियर अँगल म्हणजे ते दोन लाईनच्या मध्ये आहेत. तर हा झाला अल्टरनेट इंटेरियर अँगल. आता त्याचा अल्टरनेट एक्सटेरियर अँगल म्हणजे काय? तर जे आपण इंटेरियर अँगल काढलेला आहे त्याचा अपोजिट. म्हणजे बघा, एच आणि बी, एच चा अपोजिट कोणता आहे? अँगल ई आहे. बी चा अपोजिट कोणता आहे? अँगल जी. सो दीज टू आर अल्टरनेट एक्सटेरियर अँगल. म्हणजे ते बाहेर आहेत ना, लाईनच्या बाहेर आहेत, ए आणि जी. सिमिलरली ई आणि डी, अँगल ई congruent to angle D are alternate exterior angle. म्हणजे आता आपण कोणते अँगल बघितलो आपण? पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स, पेअर्स ऑफ अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल मध्ये दोन आहेत, इंटेरियर आणि एक्सटेरियर. इंटेरियर म्हणजे जे लाईनच्या मध्ये जिथे झेड फॉर्म होते त्याचे कॉर्नर्स किंवा उलटा झेड, किंवा मग त्या अँगलचे अपोजिट किंवा बाहेरचे अँगल ए आणि जी आणि ई आणि डी. हे झाले पेअर्स ऑफ अल्टरनेट अँगल. आणखीन काय काय लागतो या चॅप्टर मध्ये आपल्याला? तर आणखीन आहे इंटेरियर अँगल्स. इफ टू लाईन्स आर पॅरलल देन अँगल सी, इंटेरियर अँगल्स अँगल सी प्लस अँगल बी इक्वल टू 180.
means if two lines are parallel, if line L is parallel to line M, then angle C and angle B are supplementary. Supplementary means what? Sum of angles are 180. So interior angles are said to be supplementary. So another pair is angle H and angle F are 180. So interior angles are supplementary if line L is parallel to line F. Condition is there. So this is interior angle. Another one which is frequently used in parallel lines, that is linear pair. So what is mean by linear pair? लिनियर पेअर म्हणजे काय? समजा एखादी लाईन आहे आणि त्या लाईनमुळे जर त्या लाईनवर आपण आणखीन एक लाईन काढली आणि तर ही स्ट्रेट अँगल आहे म्हणजे 180 डिग्री. तर ह्या लाईनमुळे ह्याचे दोन अँगल्स फॉर्म झाले. समजा आपण ह्याला नाव दिलं ए आणि बी. सो अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू 180 डिग्री, कारण हा स्ट्रेट अँगल आहे. So linear pair of angles are supplementary. Linear pairs of angles are supplementary. Linear pairs angles are supplementary angles. So linear pairs are supplementary. Interior angles also are supplementary. आणखीन काय लागेल आपल्याला याच्यामध्ये? नेक्स्ट आधी आणखीन एक माहिती पाहिजे. जिथं जिथं x फॉर्म होतो x. समजा आपण a आणि b नाव दिलं तर अँगल a and b are said to be equal and is called as vertically opposite angle. It is called as vertically opposite angle. ह्याला आपण जिथे जिथे x फॉर्म होतोय त्याला आपण म्हणतो vertically opposite angle. मग समजा आपण ह्याला c आणि d नाव दिलं तर it is also equal, angle c equal to angle d. So these are the different types of angles that we are frequently used in parallel lines. This is first one is a corresponding angle. After that, alternate angle. Alternate angle having two interior and exterior. Interior angles are supplementary. Line च्या मधले angles. C and B are the pairs of interior angles. H and F also. After that, linear pair. If angle straight line is divided into two angles, not equal, but sum of the angles are 180. And last one is vertically opposite angle. So by using this all type of basic information in parallel lines, we can solve all the questions of practice set in parallel lines. So next video आपण exercise बघू. Thank you.